नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश स्वतंत्र केला, ज्यांनी भारत देश स्वतंत्र केला. किती अक्रोश झाला, किती अक्रोश झाला, नद्या वाहिल्या रक्तांच्या, चढा पडला मृतदेहांचा. तेव्हा हा दिवस उदयास आला, तेव्हा हा दिवस उदयास आला. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग व कार्यक्रमास उपस्थित मान्यवर, मी काव्यनूतन निलेश कातळे. आज 15 ऑगस्ट साजरा करण्यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. 3 रंगांचा अमुचा तिरंगा, 3 रंगांचा अमुचा तिरंगा, केशरी पांढरा अन हिरवा, केशरी पांढरा अन हिरवा. नबी फडकत गातो नित्य पराक्रमांची गाथा, नित्य पराक्रमांची गाथा. भारत देश हा नैसर्गिक साधन संपत्ती आणि खनिज समृद्ध देश आहे. माती हिमालय उभा आहे, पायी सागराच्या लाटा लोळत घालत आहे. देशातून गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा यांसारख्या नद्या वाहत आहेत. पक्षी आकाशी भरारी मारत आहेत. सैनिक डोळ्यात तेल घालून देशाची सेवा करत आहेत. किसान लोक राजा बनला आहे. आपल्या देशाला सिमला, कुलू मनाली, उटी सारखी पर्यटन स्थळे लाभली आहेत. एकूणच आपला भारत देश सुजलाम सुफलाम आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर भारत म्हणजे तरी नक्की काय? भा म्हणजे तेज आणि रथ म्हणजे रममान झालेला, तेजात रममान झालेला देश म्हणजेच भारत देश, म्हणजेच भारत देश. मित्रांनो, आपल्या या भारत देशावर इंग्रजांनी तब्बल 150 वर्ष राज्य केली. या 150 वर्षांच्या काळात भारतीयांचे खूप शोषण केले गेले. अशा वेळी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी, क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या त्यागातून, पराक्रमातूनच आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्या शूरवीरांसाठी, त्या क्रांतिकारकांसाठी मला म्हणावेसे वाटते, जब जब तिरंगा लहराता है, जब जब तिरंगा लहराता है, हे शूरवीरो हमें तुम्हारी याद आती है, हे शूरवीरो हमें तुम्हारी याद आती है. मित्रांनो, आपल्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. विविधतेत एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे. सुंदर है जग में सबसे नाम भी न्यारा है, सुंदर है जग में सबसे नाम भी न्यारा है, जहाँ जाति भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा है, देश प्रेम की धारा है. निश्चल पवन प्रेम पुराना, वो भारत देश हमारा है, वो भारत देश हमारा है. आपण जगातील सर्वात मोठी विविधता असलेली लोकशाही आहोत. कृषी क्षेत्रापासून औद्योगिकरणापर्यंत आपण मोठी मजल मारली आहे. आपल्या भारत देशाने खगोलशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान यात मोठी प्रगती केली आहे. यात मोठी प्रगती केली आहे. आपला भारत देश हा विविध रंगांचा देश आहे, जिथे रोज एक नवीन सण साजरा केला जातो. मित्रांनो, आपल्याला स्वातंत्र्य मिळाले याचा अर्थ स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. स्वातंत्र्याचा अर्थ आपण चुकीचा घेऊ लागलो आहोत. भ्रष्टाचार, स्त्रियांवरील, मुलींवरील अत्याचार हे या स्वातंत्र्यात अपेक्षित आहे का? अरे, माझ्या राजाचा आदर्श घ्या. माझ्या राजाच्या राज्यात परस्त्री ही आई समान होती, याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. मित्रांनो, आपल्या नशिबात देशासाठी रक्त सांडायची, देशासाठी प्राण अर्पण करायची संधी नाही, परंतु आपण देशाची सेवा मात्र करू शकतो. मित्रांनो, आपल्याला या देशाची सेवा करायची आहे ना, तर देशाच्या प्रगतीत सक्रिय सहभाग घ्यावा लागेल आणि समजून घ्यावं लागेल की माझी जबाबदारी काय आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की हा देश माझा आहे. यातील राहणारे सर्व लोक हे माझे आहेत. त्यांच्यासाठी आपल्याला दिवसभर कष्ट करावे लागतात. कष्ट करण्यासाठी, देशाच्या स्वप्नपूर्तीसाठी 280 करोड हात आहेत. आज आपला भारत देश हा प्रगतीपथावर चाललेला देश आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी आपला भारत देश हा जगातील 10वी अर्थव्यवस्था होता. पण आज आपल्या भारत देशाने इतकी प्रगती केली की आज आपण जगातील 5वी अर्थव्यवस्था आहोत. आज आपण जगात शांती दूत म्हणून काम करत आहोत. आज आपण
घेणारी नाही तर देणारी बनलो आहोत. आजचा भारत देश हा नवीन भारत देश आहे. संपूर्ण जगाचं लक्ष हे केवळ आपल्याच भारत देशाकडे आहे. मित्रांनो, आपण पाहतच आहोत मुली या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. आत्ताचेच ताजे उदाहरण म्हणजे नागपूरची कन्या दिव्या देशमुख हिने चेस मध्ये ग्रँड मास्टर बनून आपल्या भारत देशाचं नाव उंचावलं आहे. तसेच शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे. शेवटी मित्रांनो, आपण कोरोना सारख्या महामारीच्या काळात पाहिले आहे एकीचे बळ. जर का आपण एकत्र आलो तर इतिहास घडवू शकतो आणि भारत एकत्र आला की इतिहास घडतो आणि हाच आपला इतिहास आहे. आणि पुन्हा नवा इतिहास घडवण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे. शेवटी जाता जाता या व्यासपीठाची रजा घेताना मी एवढंच बोलतो, शिरावर ज्याच्या हिमालयाचा ताज आहे, शिरावर ज्याच्या हिमालयाचा ताज आहे, अभिमानाने सांगते भारत देश महान आहे, अभिमानाने सांगते भारत देश महान आहे. बोला भारत माता की जय, बोला भारत माता की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.